जय बोले गुड मॉर्निंग भावांनो. आपण चाललोय सुरत. सकाळी निघालो होतो. आता आम्ही सापुतारा क्रॉस करून झालेला. आता घाटात थांबलेलो कोणते तरी. तर जाणार तर नव्हतो, पण मग खूप दिवस झाले ब्लॉग पण टाकलेला नव्हता. म्हटलं चला जाऊन येऊ. इकडे थांबले आम्ही घाटमध्ये. आपण आता केलं तर नाही सर्व्हिसिंग, नंतर मग गाडी कुठे मला नाही दिसला माकडा. राईट साइडला होते ना आता. राईट साइडला माकड होते ना बरोबर. मम्मी ब्लॉग में आपका स्वागत है. तो एग्जाम आमचा इथं पण असेल बरं का. पप्पा स्पीड ब्रेकर आहे. आम्ही आता प्रॉपर गुजरात मध्ये आलेलो आहे. तेव्हा ते माकड स्पेशल खांडवी काय बोलतात त्याला, खमण वगैरे खायला थांबलेलं आहे. असं काही कढी वाटतं ना, काय माहिती असेल. मम्मी थंडी असते रे. काय लागेल सांगा बरं का. किती वाजले? 9:30. आता आम्ही खाणार. छोटा ब्लॉगर. आता आम्ही आपण कुठे आता? रानकुवा. आज ते रानकुवा. थोड्या वेळात सुरत. चला खाऊन बोलू आपण. आता आम्ही पोचलो. आता आम्ही हॉलवर. आता लग्न वगैरे, छोटंसं लग्न वगैरे हे करून फुल चालू इथं. फोटो बिटो व्हिडिओ. आता लग्न वगैरे करून मम्मी त्यांच्या सिस्टरकडे जाणार आम्ही गुजरातला, सुरत. लग्न झालं. आता आम्ही निघालोय आमच्या नातेवाईकांच्या इकडे. असा काही नजारा आहे तापी नदीचा. माझ्या मम्मीच्या आते बहिणीच्या घरी आणि माझ्या पप्पांची मावस बहिणीच्या घरी. कोणाला समजलं असेल तर ठीक आहे, मला तर नाही कळत. ती बिल्डिंग भारी आहे. नातं काय असेल सही आहे, एकदम तगडी आहे. काय बोलते? माझ्या पप्पांची मावस बहीण, तिची आते बहीण. सांगा नातं काय आम्हाला कळत नाही. आम्हाला म्हणजे मला तरी कळत नाही काय असतं ते. कन्फ्युजिंग असतं. जाऊन द्या, तुम्हाला मी सांगतो ना. सुरतचं रेल्वे स्टेशन. आता असं काही व्ह्यू आहे. याचं नाव तुम्हाला दिसतंय का? इंटरनॅशनल हॉटेल. फुल सही आहे. इथे मार्केट आहे. फुल मार्केट का, फुल ट्रॅफिक एकदम खतरनाक. वाली मॅप चालू. आम्ही निघालोय आता तिथून. आता जाऊ आम्ही उन्हाई. मग आय एम टायर्ड टुडे दुसरा दिवस. काल शूट करण्यासारखं काहीच नव्हतं. थोडा एक दुसरा दिवस सुरू केला आपण. आता मी पप्पांना मॅप सांगतो, मग तुम्हाला भेटतो. आम्ही मध्ये आता हायवेला थांबलो. ही हॉटेल बघा, उदय पॅलेस. एकदम सही हॉटेल आहे. आम्ही जाताना पण बघितली होती, पण जाताना एवढं हे नव्हतं, लक्ष नव्हतं दिलेलं नाही.
जास्त फेस पण नाही दाखवलं आहे, आंघोळ वगैरे काहीच नाही. आता ऊनही म्हणून आहे, तिथं गरम पाण्याचं कुंड आहे, तिथं आंघोळ वगैरे करणार. आता थोडासा ब्रेक घेतला होता, ते थांबले इथे. मग मम्मी बालू ही हॉटेल एकदम तगडी पण बा, उदय पॅलेस सही आहे, विल्लासारखं आहे. विल्ला नाही काय बोलता त्याला, पॅलेस. आता तू उन्हाळीला आलो होतो, आता तिथं गरम पाणीचं कुंड आहे, तुम्हाला दाखवतो मी. कुठे इथे काढू चप्पल चप्पल इथे काढून आता तुम्हाला दाखवतो. असं काही सीन. इथं गरम पाणी, बादली तिकडे रिकामी आहे. फुल गरम गरम ते मंदिर आहे तिथे. आता आम्ही बादली घेऊ 10 रुपयाची. 10 रुपये दादा, बादली द्या ना, एकच द्या. किती? हॅलो, आता आम्ही बादली घेतली. बादली मग हां, ते मराठीचा कसा विषय झालेला आहे, आपण ते मराठीत बोलतो, ते कळत नाही हिंदी का मराठी. हा ठीक आहे. बादली मम्मी दिसलीच नाही, आता ती घेऊन ठेवणार म्हटलं. हां, हे पाणीचं कुंड इथून येतं बघा. हे पाणीचं कुंड अनलिमिटेड. मग इथून खालून कुठून तरी सप्लाय आहे, मग त्या साईडला आहे ते. आम्ही त्या साईडला होतो. असं टाईप तुम्हाला झूम करून दाखवतो. हे दगड वगैरे पण आहे, म्हणजे आपोआप आलेलं आहे ते डोंगरामधून. असं काहीतरी आहे तिथं लिहिलेलं, पैसे वगैरे टाकून आहे, पण इथं सगळ्यांनी टाकलेले. कुठे कुंडामध्ये? तिथे पण होता. असं जरा आम्ही आंघोळ बिंघोळ केली होती. हां, मंदिरात जाऊ. तिथे खाली जुनं मंदिर, इकडे खाली जुनं मंदिर आहे, आणि आता वरती आम्ही नवीन मंदिरात. सुंदर वाईड मध्ये काढतं का? आता आपण वरचं मंदिर. पाणीचं पाणी फुल गरम आहे एकदम. गॅस गिझरचं पण पाणी एवढं गरम नाही, तेवढं हे पाणी गरम आहे. आता आम्ही वरती मंदिर, मेन मंदिर इकडे आहे आय थिंक. हां, वरती किती मोठा गोल आहे वरती, हा गोल. आणि असं आता रस पिला. आता ते स्टारवाला फ्रूट कोणतं आहे ते त्यांना सांगितलं कापायला, त्यांनी त्या पिशवीत कापलं. खायचं होतं फक्त त्याला कापायला सांगितलं, त्यांनी डायरेक्ट पॅक करून दिलं. त्याला कापायला पॅक करून चांगलं. अवघड आहे, पहिलेच ऊन एवढं आहे, खतरनाक ऊन आहे, खतरनाक. इथं बसलंय कोणतं तरी वन आहे. कोणतं वन आहे? जानकी वन.
जानकी इथे तर इंग्लिशमध्ये पण आहे, पण मग इथं असं वेगळं का नाही ते नको. कसं आहे स्काय डायव्हिंग उडतोय तो काय एकच जागी होल्डवर येतो, त्याच्या हातात पण ती स्टिक आहे. करू ना एक दिवस. घाट एकदम डेंजर. सापुतारा हे अशी एक स्कूल आहे. स्कूलचा आम्ही आता फायनल गेट. आता आम्ही निघालो. थांबून घ्या इथं. असं आम्ही निघालो. चलो थँक्यू. थँक्यू. आम्ही काय ब्लॉग वगैरे जास्त काय काढलंच नाही मध्ये, कारण की बोलण्यात नेपाळी नाही. इथं जे पण राहतात ते गव्हर्नमेंट जॉब आले गव्हर्नमेंट. इकडे पॅराग्लायडिंग आहे वरती. सनसेट पॉइंट आहे बरं का वरचा. सनराईज पॉइंट आहे तो. सनसेट पॉइंट इकडे. सनसेट पॉइंट रस्त्या बरं का. हा सनराईज पॉइंट. कार किती रिस्की बघ ना तो. कार कशी जात असेल काय माहित. बघ ना पूर्ण सरळ येतो, पूर्ण सरळ. बघून जिथं घाम सुटतो. तुम्हाला नेता देणार नाही गाडी, शक्यच नाही. एक घोडे वगैरे. मुलीची शाळा बरं काही. हाय मुलींचा पार्ट इकडे आहे. कोणता? अरे रस्ता बनवलेला आहे. नाही चांगला बनवायला. अरे कस काय बनवतील चांगला. डोंगर किती फोडावं लागेल. तिकडे सनसेट पॉइंट आहे सापुताऱ्याचा. तिकडे सनसेट पॉइंट आहे तो पूर्ण. आणि इकडे सनराईज पॉइंट आहे. तिकडे दिसतंय का. हा तिकडे सनराईज पॉइंट आणि इकडे सनसेट असं काही आहे. सापुतारा इकडे ती पार्किंग. इथं लहानपणी असताना पार्किंग केलेली होती. हा बोटिंग इकडंच आहे कुठेतरी, एवढं आठवतंय. आता हा ते बघ ते समोर. आता एखादं मोठं मैदान दिसेल तिथं राहील बरं का. इकडं पॅराग्लायडिंग नाही काय काय रोपवे. टेबल टॉप पॉइंट. टेबल टॉप पॉइंट थांबले ते. मग ते सनसेट बघताय ना आता. मग सनसेट आता तिकडे सनसेट होतोय तर मग ते थांबलेले मधोमध. कस काय कोण नाही आता. तुला इथून कस काय दिसेल. असे मधोमध थांबलेले. इथे क्रिकेटचं ग्राउंड. क्रिकेटचं ग्राउंड. हॉकी आहे, फुटबॉल आहे, स्पोर्ट्स आहे. अरे रनिंग पण आहे. सही आहे. हा स्पोर्ट. स्वामीनारायण मंदिर तिथं गाडी लावली आहे. आता आम्ही चाललोय इकडे. हे असं मंदिर आहे. इथे काहीतरी असेल. तो व्ह्यू बघ किती भारी आहे. तो तिकडे सनसेट होतोय. इकडे तुम्ही जायची गरज नाही. इथूनच किती नाशिक. में हमारा ऐसा एक बड़ा मंदिर है. पैसेज के कॉलेज है. कॉलेज की खिड़की से दिखता है. ये बैक साइड है. उधर से जाना पड़ता है. सनसेट. 7 बजे आरती होगी. आपके पास टाइम हो तो आरती का लाभ लेके जाइए. उधर जा सकते ना. इथून पण भारी दिसतोय रे बालू तू. इकडं असतंय. गेला आता खाली. पूर्ण खाली जातोय. इकडे हे भेटले 2 जण. हे आउट ऑफ इंडिया राहतात पण गुजरातचे, अहमदाबादचे. ते राहतात गुजरातला. सॉरी आउट ऑफ इंडिया USA ला राहतात. ते भेटून गेले रस्त्यात. हे कसं आहे भाय. सही एकदम तगडा आहे. एकदम तगडा. कसं दिसत असेल मी काय माहिती. दिसतं का वालू मी बरोबर एकदम. मस्त एकदम. तुमको उधर देखेंगे ना बोर्ड ऐसे. वहाँ पे आसपास सब है. कालाराम मंदिर उधर ही है. अभी तो बहुत बड़ा राम का. तिकडे चंद्र. राम मंदिर. कालाराम मंदिर. उधर राम का स्टैचू बना है बहुत बड़ा. तपोवन में हे मंदिर इथे. आणि हे व्ह्यू हे मस्त गेलेले. असं हे मंदिर आहे.
एकदम आता आरतीसाठी आम्हाला थांबवलेलं आहे. गाडीचं ते काच वगैरे हा केला हळूहळू. आता आरती होईल, आरतीसाठी थांबलो. फाउंटन आहे. आम्ही थांबलो इथे मानसी लाईट. हे पप्पा आहे ना, इकडे हा वनी रोड आहे. वनी इकडे कसबे वनी. आम्ही आता वनीच्या इथेच आहे असं समजून घ्या. हे मानसी लाईट असं काही आहे. असं मानसी लाईट. आता आम्ही बसलो बाहेर जेवायला. तिकडे सगळे शाळेचे मुलं बसलेले आहे. ट्रिप नंदुरबारचे आलेले. नंदुरबार फुल चिल्ली चालू आहे. फुल आवाज चालू आहे एवढा जोर. आता ओरडताय सर लोक त्यांच्या. असं ओरडून नाही चालणार. फटके द्या. कॉन्टेंट पाहिजे आपल्याला. कंटेंट. फटके द्या. फटके ना मम्मी. फटके द्या आम्हाला. कंटेंट पाहिजे. अरे किती चिल्ले पाडले ते. 70 एक असतील ना. 50-60च्या वर असतील ना. हा ना. आता निघालो घरी. एक दिवस पूर्ण फिरलो. दुसरा दिवस आता संपव इथेच. काय